हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आपल्या घरात अचानक सततचे वाद सुरू होतात. आपलं कुठलंही काम पूर्ण होत नाही. म्हणजे आपण बदलीसाठी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असतो तर ते आपले कामं पूर्ण होत नाही. काही ना काही आपल्याला अडथळे येतात. नवरा बायकोची भांडणं होत असतात. अशा गोष्टी आपल्या घरात घडत असतात. म्हणजे आपण जे म्हणावं तसं होत नाही आणि काही ना काही अडचणी आपल्याला येत असतात. तर ह्या गोष्टी का होतात आपल्याला हे कळत नाही. तर आपण काय करतो, आपण ब्राह्मणाकडे जातो आणि ब्राह्मणांना आपण विचारतो हे असं का होत आहे. जेव्हा आपण पत्रिका दाखवतो तर ब्राह्मण आपल्याला सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे काय? जेव्हा आपले पूर्वज म्हणजे आपले सासू सासरे आई वडील तर ते जेव्हा हयात असतात तर त्यांचं काहीतरी करायचं आपल्याकडून राहून गेलेलं असतं. म्हणजे आपण त्यांचं बरंच करत असतो, पण काही गोष्टी अशा असतात की त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. काही कारणास्तव त्या आपल्याकडून राहून जातात आणि मग काय होतं की त्यांच्या ज्या राहिलेल्या इच्छा असतात त्या अपूर्ण इच्छा घेऊन ते हे जग सोडून निघून जातात. आणि मग काय होतं की त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. कुठेतरी म्हणजे त्यांच्या मनाला ते वाईट वाटलेलं असतं की माझी इच्छा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने किंवा माझ्या सुनेने पूर्ण केली नाही असं वाटत असतं म्हणजे त्यांना. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला पितृदोष लागतो. म्हणजे त्यांना सद्गती मिळत नाही. पितर काही वाईट नसतात, ते आपलेच असतात. शेवटी ते गेल्यानंतर सुद्धा आपलेच असतात. त्यामुळे तसं ते वाईट नसतात. पण कसं होतं की म्हणजे ते हयात असताना आपल्याकडून काही गोष्टी राहिलेल्या असतात किंवा त्यांच्या मनात काही गोष्टी असतात. तर ते राहिल्यामुळे काय होतं की आपल्याला पितृदोष हा लागतो. पण पितृदोष लागल्यामुळे काय होतं की त्यांना सद्गती मिळत नाही, त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. म्हणून काय होतं की आपल्या घरात जे काही आहे ते अडथळे, आपल्या घरातले कामं होत नाही पूर्ण. काही ना काही आपल्याला अडथळे येत असतात. आपण खूप प्रयत्न करतो, खूप पैसा कमवतो, काही ना काही अडचणी आपल्याला येत असतात. तर या काय येतात? कारण आपल्याला पितृदोष हा लागलेला असतो. पितृदोष लागल्यानंतर आपल्याला पूजाविधी करायची असते. तर ते सगळं आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आपल्याला खूप पैसा खर्च करावा लागतो. तर तो पैसा खर्च करण्यापेक्षा जर आपण काही गोष्टी केल्या आपला पितृदोष नाहीसा होऊ शकतो आणि आपल्या पितरांना सद्गती मिळू शकते. तर असंच मी तुम्हाला आज एक स्तोत्राबद्दल सांगणार आहे. जर ते स्तोत्र तुम्ही पठण केलं, कितीही मोठा पितृदोष असो तो तुमचा निघून जाणार आहे. तुम्हाला अजिबात पितृदोषाचा त्रास होणार नाही. हे जे स्तोत्र आहे, हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे, तुम्ही जे म्हणायचं ते म्हणू शकतात. तर ही केंद्रातली आहे, स्वामी समर्थ केंद्रातली सेवा मी तुम्हाला सांगते. आणि बऱ्याच जणांना केंद्रात याचा अनुभव आलेला आहे. मी स्वतः बघितलेला आहे. केंद्रात मी गेले तेव्हा मला म्हणजे 2-4 जणांचा अनुभव कळला. म्हणून मी आज तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर त्यांना खूप त्यांना अनुभव आलेले आहेत. तर तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा किती छोटंसं आहे, अगदी छोटंसं आहे बघा. तर हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं तुम्हाला पठण करायचं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की विष्णू सहस्रनाम अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. भगवान विष्णूंची सर्वात आवडती आणि सर्वात प्रभावशाली सेवा आहे. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. आता कशा पद्धतीने करायचं, कोणत्या दिवशी करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर ही सेवा तुम्ही कुठल्याही बुधवारपासून सुरू करू शकता. बुधवारी तुम्हाला हे पठण करायचं आहे स्तोत्र. हे तुम्हाला 4 वेळा पठण करायचं आहे. म्हणजे 1 वेळा केलं, 2 वेळा केलं, 3 वेळा केलं, 4 वेळा केलं, असं तुम्हाला 4 वेळा याचं पठण करायचं आहे. फक्त बुधवारी, रोज करायचं नाही. आता ह्या बुधवारी तुम्ही याचं पठण केलं 4 वेळा, त्यानंतर पुढच्या बुधवारी 4 वेळा याचं पठण करायचं. असं तुम्हाला 11 बुधवार याचं पठण करायचं आहे. तुम्ही हे करून बघा. अतिशय म्हणजे याचे खूप म्हणजे सगळ्यांना खूप फरक पडलेला आहे. मी केंद्रात ऐकलं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही नक्की म्हणजे तुम्हाला जो म्हणजे प्रखर पितृदोष असेल ना, किती प्रखर पितृदोष असो, तुमचा म्हणजे पितृदोष कायमस्वरूपी निघून जाणार आहे याच्या पठणाने. तर तुम्ही याचं पठण नक्की करा. तर आता तुम्हाला समजलं कशा पद्धतीने करायचं आहे. 11 बुधवार तुम्हाला याचं पठण करायचं आहे. आता त्याचे नियम काय? आता 11 बुधवार तुम्ही फक्त मांसाहार करायचा नाही. 11 बुधवारपर्यंत तुम्हाला एवढं पाळायचं आहे. आणि घरात म्हणजे करायचं पण नाही, तुम्ही खायचं पण नाही. म्हणजे घरातल्या लोकांना जर खायचं असेल
तर त्यांना बाहेर जाऊन खाऊ द्या, पण तुम्ही घरात करू नका. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी देखील चालेल. तुम्हाला करायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल करायचं तर काही हरकत नाही. तर 11 बुधवार तुम्हाला याचं 4 वेळा म्हणजे प्रत्येक बुधवारी 4 वेळा याचं पठण करायचं आहे. आणि आता 11 बुधवारमध्ये महिलांचे जर पिरियड्स आले तर काय करायचं, तर तेवढा एक बुधवार तुम्ही सोडायचा आहे आणि तो बुधवार सोडल्यानंतर पुढचा तुम्ही धरायचा, म्हणजे तेवढा एक स्किप करायचा. असे तुम्हाला 11 बुधवार करायचं आहे. घरातली कुठलीही व्यक्ती याचं पठण करू शकते, महिला पुरुष मुलं मुली कोणी केलं तरी देखील चालेल. आणि याची वेळ काही पाळायची गरज नाही, म्हणजे सकाळी वाचायचं, दुपारी की संध्याकाळी, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचं पठण करू शकता. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं पठण करायचं आहे. पण तुम्ही करून बघा, अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही. केंद्रात 3-4 जणांना याचा फरक पडलेला आहे आणि केंद्रात सांगितले गेले म्हणून मी माहिती तुम्हाला देते आहे. म्हणजे तुम्हाला खूप प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण नक्की करा, तुमची नक्की यातनं मुक्ती होणार आहे. आणि जे काही तुमचे कामं रखडले असतील, कामं होत नाही तुमचे, किंवा लग्नात अडथळे किंवा संततीचे काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे पितृदोषामुळे आपल्याला अनेक प्रॉब्लेम घरात दिसून येतात, तर जे काही असेल ना ते तुमचं पितृदोषच तुमचा निघून जाणार आहे. तर तुमचे जे काही कामं अडकले ते पूर्ण होतील. तर नक्कीच तुम्ही याचं पठण करा. तर एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती. तर काहीतरी कमेंट करा, तुम्हाला म्हणजे व्हिडिओ कळला की नाही कळला, काही तुम्हाला म्हणजे माझं काही सांगायचं राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय तुम्हाला माझ्याबद्दल वाटतं तर कमेंट नक्की करा. आणि अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि कमेंट करत चला, बस एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे कमेंट केली तर माझ्या मनाला तुम्ही कमेंट केली की खूप छान वाटतं, एवढंच मला सांगायचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.